हाय, गौरीज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत। आज मी गोडा मसाला बनवते। त्यासाठी लागणारं साहित्य प्रमाणानुसार आपण बघूया। एक एक करून आपण साहित्य बघूया। धणे 100 ग्रॅम, जिरे 20 ग्रॅम, पांढरे तीळ 20 ग्रॅम, सुक्या खोबऱ्याचा कीस 25 ग्रॅम, खसखस 5 ग्रॅम, मसाला वेलची 5 ग्रॅम, लवंगा 5 ग्रॅम, जायपत्री 5 ग्रॅम, दगडफूल 5 ग्रॅम, चहा जिरे 10 ग्रॅम, दालचिनी 5 ग्रॅम, तमालपत्र 5 ग्रॅम, नागकेशर 5 ग्रॅम, हळद 5 ग्रॅम, खडा हिंग 10 ग्रॅम, चक्रीफूल 5 ग्रॅम आणि मीठ 5 ग्रॅम। इथे मिरच्या मी काश्मीरी आणि बेडगी घेतल्या आहेत 5-5 ग्रॅम। तुम्हाला मिरच्या नको हव्या असेल तर तुम्ही स्किपही करू शकता। प्रथम धणे आपण सुके भाजून घेणार आहोत। यातले काही जिन्नस आपल्याला सुकेच भाजायचे आहेत आणि काही तेलावर भाजायचे आहेत। प्रथम धणे आपण सुके भाजून घेतो, छान खरपूस भाजून घ्यायचे। आता जिरे आपण भाजून घेतो, जिरे पण सुकच भाजून घ्यायचे। आता आपण सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेतोय। हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजायचा आहे खरपूस। चांगलं सुकं खोबरं भाजून झालेलं आहे आणि पांढरे तीळ सुद्धा सुकेच भाजायचे। माझे राहून गेले, मी नंतर भाजले, पण पांढरे तीळ पण सुकेच भाजायचे। हे 4 जिन्नस सोडले तर बाकी सगळे पदार्थ आपल्याला थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायचे। टोटल 2-3 टेबलस्पून तेल पुरतं। थोडं थोडं तेल घालून एक एक पदार्थ तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मी पहिला खडा हिंग भाजून घेते तेलामध्ये। हा मसाला चवीला अगदी माइल्ड असतो, तिखट नसतो। हिरव्या भाज्यांमध्ये भेंडी किंवा तोंडली, गवार यासारख्या भाज्यांमध्ये खूप छान लागतो।
गरज लागेल तसं थोडं थोडं तेल टाकून एक एक पदार्थ भाजून घ्यायचा आहे. सगळ्या पदार्थांची वजनाप्रमाणे लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रत्येक जिन्नस किती ग्रॅम लागलेला आहे आणि ह्या प्रमाणात जर बनवला मसाला तर पाव किलो मसाला बनतो. 250 ग्रॅम मसाला तयार होतो. हे सगळे मसाले एकत्र पण भाजता येतात, पण इंडिव्हिज्युअली भाजले तर त्याची चव अजून छान लागते. कारण प्रत्येक मसाल्याला शिरण्याचा जो वेळ आहे ती वेगवेगळी आहे. जो एक एक करून भाजला तर जास्त चांगलं. एकत्र करून भाजलं तरी पण चालतं. मी अगदी थोडं थोडं तेल टाकत आहे प्रत्येक वेळेला. सो सगळं मिळून मला 3 टेबलस्पून तेल पुरलेलं आहे. मी या ठिकाणी बेडगी आणि काश्मीरी मिरच्यांचा वापर केला आहे. तुमच्या चॉईस नसल्यास तुम्ही मिरच्या वापरू शकता किंवा स्किपही करू शकता. तर आपण मिरच्या भाजून घेत आहोत. दोन्ही मिरच्या तेलामध्ये थोड्या परतून घ्यायच्या. हे पांढरे तीळ मी आता परत सुक्या कढईत वेगळे भाजते, कारण माझे भाजायचे राहून गेलेले. तीळ सुकेच भाजायचे, तेलामध्ये भाजायचे नाही आहे. खरपूस भाजून घ्यायचे तीळ पण. आता हे सगळे भाजलेले पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचे. 3-3, 4-4 पदार्थ मिक्सरला ॲड करून मिक्सर फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित मसाला जळला जातो. मी आधी सगळे सुके भाजलेले जिन्नस ॲड केलेले आहेत. एकदा मिक्सर फिरवून घ्यायचं आहे आणि बाकीचे उरलेले पदार्थ एक एक करून ॲड करून मिक्सरला लावून घ्यायचे.
जे पदार्थ कठीण आहेत ते आधी मिक्सरला लावून घ्यायचे, म्हणजे छान बारीक होतात. जसे की लवंग, दालचिनी, खडा हिंग. खडा हिंग नाही मिळाला तर तुम्ही हिंगाची पावडर पण वापरू शकता. अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे वाटून. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स. बाय बाय.